श्री स्वामी समर्थ सगळ्यांना स्वागत आहे तुमचं आशूज लाईफस्टाईलमध्ये। मी तुम्हाला सांगणार आहे आज होळी कधी आहे। तर होळी आपली 2 मार्चला आहे। पौर्णिमा त्या दिवशी सायंकाळी 5:55 2 तारखेला, तर 3 तारखेला 5:07 समाप्ती आहे सायंकाळच्या। तर आपल्याला पौर्णिमेचं सत्यनारायण कधी करायचा, होळी सेलिब्रेशन कधी करायचं, तर आपल्याला होळी सेलिब्रेशन हे 2 तारखेलाच करायचं आहे। तर आपल्याला होळीच्या आधी कुठल्या वस्तू हे ज्या आहे की ज्या आपल्या देवघरात असल्या पाहिजे आणि आपण त्याला आणायच्या आहे, आणि अशाच सांगणार आहे की ज्या आपल्याला उपयोगी येणार आहे, समोर पुढे चालून ते आपल्याला उपयोगी येणार आहे, त्याचं आपण काहीतरी करणार आहे, त्याच्यावरती सेवा करणार आहे, अशाच वस्तू आणा। आपण देवघरामध्ये हे यंत्र आणा ते यंत्र आणा, पण त्याच्यावरती एकही सेवा नाही आहे, फक्त दिसतं यंत्र आणून ठेवलं, याचा काहीच उपयोग होत नाही। त्यावरती सेवाही तेवढ्याच महत्त्वाच्या असतात, तेवढ्याच सेवाही करावं लागतात। तर आपल्याला काय करायचं आहे, त्या दिवशी आपल्याला एक हे आणायचं आहे बघा, आपले भगवान विष्णू आणि लक्ष्मी सोबत, दोघे सोबत असलेला फोटो पाहिजे आपला, छोटा मोठा, आपल्या घरात एकतरी छोटा मोठा भगवान विष्णूचा फोटो पाहिजे, भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा फोटो पाहिजे सोबत असलेला छोटा। नंतर आपल्याकडे एक आपण सत्यनारायण करत असतो प्रत्येक पौर्णिमेला, आणि ते सत्यनारायण करण्यासाठी आपल्याला फोटो लागणार का, तर आपल्याला सत्यनारायण करण्यासाठी फोटो लागणार आहे, आणि तो सत्यनारायणाचा छोटा मोठा असो पहा। आणि सत्यनारायण करताना आपण जो फोटो आपण ठेवतो ना, तो देवघरात ठेवायचा नसतो। सत्यनारायणाचा फोटो हा आपण साईडला बाजूला दुसरीकडे ठेवू शकतो, किंवा मग खाली ड्रावर वगैरे असले तिथे, जिथे स्वच्छ जागा असेल तिथे आपण तो ठेवू शकतो, देवघरात ठेवत नसतात। आणि नंतर आपल्याला काय करायचं आहे, आपण कुंकुमार्चन करतो या दिवशी पौर्णिमेला। नक्की सांगेन ज्या कोणी नवीन सेवेकरी असेल स्वामींच्या वगैरे, ज्यांनी कोणी आतापर्यंत सत्यनारायण केले नसेल, त्यांनी नक्की या पौर्णिमेपासून सत्यनारायण करायला सुरुवात करा। खरं सांगते, खूप जास्त फायदा आहे आणि खूप महत्त्वाची सेवा आहे ही। घरात सुख समृद्धी संपत्ती सगळं काही आपल्याला भगवान सत्यनारायण देवता देतात। आणि या दिवशी काय करायचं आहे आपल्याला, आपल्याकडे जर श्रीयंत्र, आता कुंकुमार्चन करतात, खूप जण कुंकुमार्चन करतात, जे करतात ते खूप छान, जे नाही करत त्यांनी सुरू करा। आणि कुंकुमार्चन आता कशावरती करावं, श्रीयंत्रावरतीच करायचं का, तर काही हरकत नाही। तुम्ही कुंकुमार्चन, तुमच्याकडे छोटी लक्ष्मीची मूर्ती असेल, देवीचा टाक असेल, किंवा देवी आपली कुलदेवतेची मूर्ती असेल, तर त्याच्यावरही तुम्ही कुंकुमार्चन करू शकता। असं काही नाही आहे की तुम्ही श्रीयंत्रच आणलं पाहिजे। तुम्हाला जर श्रीयंत्र आणायचंच असेल, तुमची इच्छा असेल, तर तुम्ही आणू शकता, असं काही नाही आहे, पण त्याच्यावरती कुंकुमार्चनही केलं पाहिजे। आणि शक्य असेल तर आणायचं असेल तर तुम्ही आणू शकता, नसेल शक्य तर नाही आणलं तरीही चालेल। तुम्ही आपले लक्ष्मी माताची मूर्ती, फोटो वगैरे, देवीचा टाक वगैरे, तुम्ही त्यावरतीही कुंकुमार्चन करू शकता। असं काही वेगळं आणायचीच गरज आहे असं काही नाही आहे। तुमची इच्छा असेल, तुमच्या याच्यानुसार तुम्ही आणू शकता। नंतर आपल्याला काय करायचं आहे या दिवशी, मला सर्वात मेन काय आणायचं आहे, प्रत्येक महिन्यात दुर्गाष्टमी येते, तर दुर्गाष्टमी येते, तर आपल्याला 64 योगिनी यंत्र भेटतं बघा। मी इथं वरती फोटो देते त्याचा, तर ते फोटो बघा तुम्ही, 64 योगिनी यंत्र, जे की तुम्हाला हे आणायचं आहे म्हणजे आणायचंच आहे तुमच्या देवघरात। काही जास्त पैसे नाही लागत त्याला, फक्त 10 ते 15 रुपयामध्ये ते 64 योगिनी यंत्र येतं। हे मात्र तुम्ही नक्की आणा, मी तुम्हाला सांगेल। 10 ते 15 रुपयाला तिथे कुठल्याही तुम्हाला केंद्रात भेटून जाईल, कुठल्याही धार्मिक दुकानात वगैरे, जिथे धार्मिक दुकानात पुस्तक वगैरे देवाचे वगैरे भेटतात, तिथे तुम्हाला हे भेटून जाईल। 64 योगिनी यंत्र, मी इथं वरती फोटो देते बघा, हे नक्की आणा, याचा म्हणजे खूप जास्त फायदा आहे। 64 योगिनी यंत्र आणून काय करायचं आहे, तर ते आपल्याच जे 64 योगिनी यंत्र आहे ना, जे आपल्या मुख्य दरवाजाला, जो मुख्य दरवाजा असतो ना, तिथे आपल्याला लावायचं, ते आणायचं आणि लगेच लावायचं का, तर नाही। 64 योगिनी यंत्र हेचा उल्लेख आपल्या गुरुचरित्रेमध्येही केलेला आहे, आणि 64 योगिनी यंत्र आपल्याला त्याची पंचोपचारी पूजा करी आणल्यानंतर त्याला स्वच्छ पाण्याने पुसायचं आहे, आणि त्याला हळदी कुंकू वगैरे लावायचं आहे। आणि नंतर त्याच्यावरती आपल्याला 11 माळी स्वामीचरित्र सारामृत या मंत्राचं, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे।
एक माळ आपल्याला स्वामी समर्थ मंत्राचा जप करायची आहे आणि एक माळ आपल्याला नवरव मंत्राचा जप करायचा आहे. आपल्या डाव्या हातावरती यंत्र ठेवायचं आहे आणि आपल्या उजव्या हातावरती ते यंत्र ठेवायचं आहे आणि डाव्या हाताने आपल्याला श्री स्वामी समर्थ नवरव मंत्र या दोन्ही मंत्राचा एक एक माळ जप करायची आहे. आता तुम्ही नंतर मला डाव्या हाताने माळ जप करता येत नाही तर तुम्ही 5 ते 10 मिनटं महाराजांचं तिथे आपल्या देवघरासमोर बसा आणि म्हणा 10 मिनटं लावा, बरोबर होऊन जाते तुमची एक माळ. आणि नंतर आपल्याला याची प्रत्येक पौर्णिमेला अशीच पूजा करायची आहे. प्रत्येक पौर्णिमेला ते काढायचं आणि त्याची पंचोपचारी पूजा करायची आणि हे करायचं, त्याच्यावरती श्री स्वामी समर्थ मंत्र आणि नवरव मंत्र या दोन्ही मंत्रांचा जप करायचा आहे आणि ते लावून द्यायचं आहे दरवाजाला, मुख्य दरवाजाला लावायचं आहे. ते जेव्हा हे यंत्र लावल्याने काय होतं, जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या घरामध्ये येते तेव्हा ती व्यक्ती आपल्या घरामध्ये येते आणि जेव्हा आता हे यंत्र लावल्याने काय होते तर जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या घरात येते तर ती चांगल्याच नजरेने आपल्या घरात येते. याचा अर्थ असंच नाही ना, त्या व्यक्तीची नजर त्या यंत्राकडे असली ना की त्याच्या जे निगेटिव्हिटी असते ती सर्व बाहेरच राहते, आतमध्ये आपल्यापर्यंत ती येतच नाही. यासाठी आपल्याला हे यंत्र लावायचं आहे. कुठलं आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी येऊ नये यासाठी आपल्याला हे यंत्र लावायचं आहे. खरं सांगते खूप याचा भारी फायदा आहे. तुम्ही नक्की करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.